खेडकरच्या आईवडिलांचा पोलिसांना अजूनही शोध लागत नाहीये। अशामध्ये खेडकरांच्या घरामध्ये 2 जेवणाचे डबे पोहोचलेत। गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवर हे डबे ठेवण्यात आले। काही वेळानं एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ काढला। आता लपवाछपवी करणं खेडकरांसाठी नवं नाहीये। मात्र आज हे डबे नेमके कुणासाठी मागवले गेले? पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। गेटवरून चढून पोलीस घरामध्ये गेलेले आहेत आणि या घराचा जो केअरटेकर आहे त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे। नेमके मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे कुठे आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। हे प्रकरण नेमकं काय हे आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। 13 सप्टेंबरला मुलुंड आणि ऐरोली मार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा एक अपघात झाला होता। या अपघातानंतर ट्रकमधील हेल्पर आणि चालकाशी कारमधल्या दोघांचा वाद झाला। कारमधल्या व्यक्तींनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं। ट्रक चालकाकडून मालक विलास ढेंगरेंना या सगळ्या घटनेची माहिती देण्यात आली। ट्रक मालकाकडनं यानंतर तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला। पोलीस तपासामध्ये संबंधित कार ही थेट पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरासमोर आढळली। नवी मुंबई पोलीस पूजा खेडकरच्या घरी दाखल झाले। पूजाच्या आईकडून गेट उघडण्यास नकार देण्यात आला। अखेर खेडकरच्या घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका झाली। पुन्हा एकदा जाणार आहोत आपण नाझीम मुल्ला, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाझीम, आपण बघितलं काही वेळापूर्वी पोलीस पूजा खेडकरच्या घराच्या आवारात दाखल झालेले होते। केअरटेकरची चौकशी सुरू होती। आता नेमकं काय समोर आलं या चौकशीतून? माधवी, 2 वाजता या ठिकाणी पुणे पोलीस पूजा खेडकरच्या घरात पोहोचलेले आहेत आणि आत्ताही या गेटच्या आतले आपण दृश्य बघूयात। आत्ताही पुणे पोलीस या ठिकाणी आतमध्ये आहेत आणि पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर या दोघांचा शोध जो आहे तो गेल्या अर्ध्या तासापासून पोलिसांकडून घेतला जातोय। पोलीस आत्ता या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचा कडून जबाब या ठिकाणी नोंदवत आहेत। नेमके दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर गेलेत कुठे याचा शोध जो आहे तो या पुणे पोलिसांना घ्यायचा आहे। कारण दिलीप खेडकर हे शनिवारी या ठिकाणी नवी मुंबई परिसरामध्ये या ठिकाणी गेले होते, त्यावेळेला अपघात झाला होता। पुन्हा एकदा गेट या ठिकाणी उघडलं जातंय, हे आपण पाहणार आहोत नेमकं काय सुरू आहे। कारण गेट जे आहे ते उघडलं जात नव्हतं। जेव्हा पोलीस या ठिकाणी आतमध्ये गेले आणि पोलिसांनी या केअरटेकरला बाहेर बोलावून हे गेट उघडायला भाग पाडलं, त्याच्यानंतरच पुणे पोलिसातले सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आत पोहोचलेले होते। खरं तर हे प्रकरण सुरू झालंय ते शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबई या परिसरामध्ये दिलीप खेडकर त्यांची लँड क्रुझर गाडी घेऊन या ठिकाणी तिथं होते आणि त्याच वेळेला एक सिमेंट क्रशरचा जो ट्रक आहे त्याच्या आणि या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला, तिथं भांडणं झाली। मग दिलीप खेडकरांनी या ट्रकमधल्या हेल्परला गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनला तो ट्रक घेऊन चल असं या ठिकाणी दबाव या ठिकाणी आणला। परंतु दिलीप खेडकर जे आहेत ते तिकडं पोलीस स्टेशनला न जाता थेट या पुण्यात त्या बानेरच्या बंगल्यामध्ये त्या हेल्परला घेऊन या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। नवी मुंबई पोलीस इथं पोहोचले आणि अरेरावी झाली मनोरमा खेडकरांकडून। आता या ठिकाणी मनोरमा खेडकरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। दिलीप खेडकरांचा खरं तर आता या प्रकरणाचं गूढ कधी उलगडणार याचीच प्रतीक्षा आहे। तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।